फ्रेज रोड नीतिसूत्र 3 अध्याय 1 पासून 35 वचन. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. माझ्या चिंता तुझ्या आज्ञा वागवत, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण हे तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडत त्याची मळ तू आपल्या गळ्यात वागव. त्यास आपल्या हृदयपटावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य यासकडून अनुग्रह व सुकीर्ती हे प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचे आदर कर, म्हणजे तो तुझ्या मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराशी भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने, तू आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कठोरे समृद्धीने भरतील. तुझी कुळे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. कारण असा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर त्याच्या प्रीती करतो, त्याला शासन करतो. ज्याला ज्ञान प्राप्त होते तो शुद्धीचे संपादन करतो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचे सौदा रुपयाच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरवही आहेत. त्याचे माग आनंदाची आहे, त्याचे सर्व वाटा शांतिमय आहे. जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे. जो गणित राखून ठेवतो तो धन्य होय. परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला. त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले. त्याच्या ज्ञानबलाने जलाशय बाहेर आले व आकाश वर्षते. माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्याआड होऊ देऊ नको. तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव, म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी आहे. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील. तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. तू निस्तेवेळी भिणार नाहीस. तू निश्चील आणि तुझी झोप सुखाशी होईल. तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको. दुष्टाशी आड आले तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. तुझे पाय तो गुंतू देणार नाही. एखाद्याचे बरे उचित असून ते करण्यास मागे अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको. एखादी वस्तू तुझ्याजवळ असता तू त्या शेजाऱ्याला असं सांगू नको की तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी तुला देईन. तुझा शेजारी तो जवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नको. एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याचे उगीच भांडण करू नको. जुलूम करणाऱ्याशी स्पर्धा करू नको. त्याची कोणतीही रीत स्वीकार, कारण परमेश्वराला कुटिलाची वीट आहे, पण सरळ बरोबर त्याचे रहस्य आहे. परमेश्वराचे शाप दुर्जनाच्या घरावर असतो, पण धार्मिकाची वस्तीला तो आशीर्वाद देतो. उपहास करणाऱ्याचा तो अवश्य उपहास करीतो, पण दिनावर तो कृपाप्रसाद करीतो. ज्ञानी वैभव असे वतनदार होतील, पण मूर्ख लजेशी बढती पावतील. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं वचन आहे. नीतिसूत्र 3 अध्याय 1 पासून ते 35 वचन मी नंबर न सांगता मी डायरेक्ट वाचले आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि अशा प्रकारे दररोज देवाचे वचन ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.